या व्हिडिओत गिट्स इन्स्टंट मिक्स वापरून 100 गुलाबजाम कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे. हे गुलाबजाम अगदी सॉफ्ट, परफेक्ट गोड असे अप्रतिम चवीचे तयार होतात. गुलाबजाम करण्याची कृती एकदम सोपी आहे. आपल्याला कुठे हातही खराब करायचे नाही, मिक्सर सुद्धा ऑन करायचा नाहीये. गुलाबजाम तळण्यासाठी तेलही खूप कमी लागतं, त्यामुळे ते तेलकट होत नाही, खाल्ल्यानंतर पोट जड होत नाही. गुलाबजाम तळून झाल्यानंतर बघा तेल अजून किती स्वच्छ आहे. हे तेल आपण नंतर भाजीसाठी वापरू शकतो. गुलाबजाम पाकात टाकल्यानंतर 30 मिनिटातच पाक शोषून घेतात आणि खाण्यासाठी रेडी होतात. मग कृतीला पटकन सुरुवात करूया. या व्हिडिओत मी गिट्सचं इन्स्टंट मिक्स वापरून गुलाबजाम बनवणार आहे. हे अर्धा किलोचं पाकिट आहे आणि यात जवळपास 100 गुलाबजाम बनवून होतात. पाकिटावर दिलेली कृती आणि साहित्याचं प्रमाण मी तंतोतंत फॉलो करणार आहे. पाकासाठी या मेजरिंग कपने मोजून मी 1600 ml पाणी घेतलेलं आहे आणि पाकिटावर सांगितल्याप्रमाणे आता या 1600 ml पाण्यात आपल्याला 1.5 किलो साखर टाकायची आहे. थोडीशी वेलची सुद्धा सोलून तुम्ही यामध्ये टाकू शकता, त्यामुळे गुलाबजामला चव छान येते. आपल्याला पाक नंतर करायचा आहे. गुलाबजाम तळून झाल्यानंतर मी फक्त पाकाची तयारी करून ठेवली. आता आपल्याला गुलाबजामचे गोळे बनवून घ्यायचे आहे. त्यासाठी या इन्स्टंट मिक्समध्ये पाकिटावर सांगितल्याप्रमाणे 250 ते 300 ml पाणी किंवा दूध आपल्याला ॲड करायचं आहे. पाण्याऐवजी दुधाचा वापर केला तर गुलाबजाम चवीला जास्त चांगले होतात. अशा पद्धतीने हळूहळू यात मी दूध ॲड करून चमच्याने नीट मिक्स करून घेत आहे. हा 200 ml चा मेजरिंग कप आहे. आधीचं 200 ml आणि आत्ताचं 50 ml असं टोटल 250 ml दूध मी यात नीट मिक्स करून घेणार आहे. हात सुद्धा खराब होत नाहीत बघा. तर 250 ml दूध त्यात मिक्स केल्यानंतर साधारणतः अशा पद्धतीचं पीठ तयार होतं. आता अजिबात वेळ वाया न घालवता आपण गुलाबजामचे गोळे बनवायला घेणार आहोत. त्यासाठी हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि गोळे बनवायला सुरुवात करायची. हे पीठ खूप सॉफ्ट असतं आणि हाताला तूप लावल्यामुळे पटपट गोळे तयार होतात आणि त्यांना क्रॅक्स पण जात नाही. अर्धे गुलाबजाम तयार करून झाल्यानंतर मला पीठ थोडंसं कोरडं वाटायला लागलं, म्हणून मी त्यात अगदी थोडंसं दूध टाकलं आणि परत नीट मिक्स करून घेतलं. आणि उरलेले गोळे बनवून घेतले. हे बघा, असं इतकं मऊ असं हे पीठ असतं. आणि आपल्याला सहज असे गोळे बनवता येतात त्याचे. आता आपल्याला कमी गॅसवर गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. तेल गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी एक छोटासा पिठाचा गोळा मी तेलात टाकला आणि तो तळून वर आलाय, पण तो करपलेला नाहीये. तर आपल्याला एवढंच तेल गरम पाहिजे, खूप तेल गरम असता कामा नये. तर एवढ्याच गरम तेलात आणि कमी गॅसवर आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आतपर्यंत नीट तळले जातील, कच्चे राहणार नाही आणि पाकात टाकल्यानंतर पाक नीट शोषून घेतील आणि रसदार गुलाबजाम तयार होतील. एका वेळी मी 10 गुलाबजाम तळून घेतले. खूप जास्त गुलाबजाम एका वेळी तळायचे नाहीत, नाहीतर ते आतमध्ये कच्चे राहू शकतात आणि त्यांना क्रॅक पण जाऊ शकतो. पहिल्यांदा ते तेलाच्या बुडाशी जातात गुलाबजाम टाकल्यानंतर आणि हळूच वर येतात. तर इतक्या कमी तापमानावर, टेम्परेचरवर मी गुलाबजाम तळून घेतलेले आहेत.
काहींना तांबूस रंगावर गुलाबजाम तळलेले आवडतात, काहींना अगदी डार्क ब्राऊन पण आवडतात, ते पण छान लागतात. पण मला तांबूस रंगावर तळलेले आवडतात, म्हणून मग मी तसे तळून घेतले. आता पाक तयार करायला घेऊया. पाकासाठीची थोडी तयारी आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवल्याप्रमाणे मी करून ठेवली होती. आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे साखर पाण्यात विरघळेपर्यंत आणि पाण्याला एक उकळी येईपर्यंत असंच मीडियम टू हाय फ्लेमवर गॅसवर ठेवायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करून हा पाक 5 मिनिटं असाच उकळू द्यायचा आहे. 5 मिनिटांनी गॅस बंद करून तळलेले गुलाबजाम त्यात हळूहळू सोडायचे आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे, त्यामुळे गुलाबजाम लवकर पाकात मुरतील. 30 मिनिटांनी आपण चेक करूया. गुलाबजाम छान पाकात बुडालेले आहेत, याचा अर्थ गुलाबजाम व्यवस्थित तळले गेलेले आहेत आणि त्यांनी पाक नीट शोषून घेतलेला आहे. तुम्हीही अशा पद्धतीने गुलाबजाम नक्की करून बघा. चवीला अप्रतिम होतात आणि कमी खर्चात पोटभर गुलाबजाम खायला मिळतात. जर 2 जण असतील गुलाबजाम करायला तर 1.5 तासात ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट होते आणि पुढचे 30 मिनिटं गुलाबजाम पाकात मुरण्यासाठी लागतात. तर नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील हे गुलाबजाम. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.